ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. महाराष्ट्रातील शेतीविषयक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर इथली शेती ही कोरडवाहू आहे. केवळ शेती हेच उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना सामोरं जाताना फार मोठी झेप ते घेऊ शकत नाहीत. पूर्वी पाऊस वेळेवर आणि चांगला व्हायचा, शेती उत्तम व्हायची. आज परिस्थिती बदललेली आहे. वाढतं तापमान, कीड रोगाचं वाढतं प्रमाण, जमिनीचा कस कमी झाल्यामुळे उत्पन्नाचं कमी झालेलं प्रमाण, पावसाचं कमी झालेलं प्रमाण, त्यातच कृषी क्षेत्रात ही स्पर्धा वाढली. एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्याला आता वर्षभर वेगवेगळी पिकं घेणं गरजेचं वाटू लागलं. पावसाळ्याखेरीज वर्षभर पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी शेततळ्याची संकल्पना पुढे आली. याच शेततळ्यात पाणी असेपर्यंत मत्स्य संवर्धन करता येतं हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतीला एक जोड व्यवसाय मिळाला. कमी खर्चात चांगलं उत्पन्न त्याला मिळू लागलं. निमखारं आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाबरोबर आता पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनाचं तंत्र विकसित झालेलं आहे. मत्स्य संवर्धनाच्या या आधुनिक तंत्राने चांगला फायदा होतो असं अशोक गायकर म्हणतात. आज आपण वनदेवता फार्ममध्ये आहोत आणि आम्ही मत्स्यशेती आधुनिक पद्धतीने इथं करत आहोत. सुरुवातीला आम्ही शेततळ्यामध्ये नुसतंच मत्स्यपालन करत होतो, पण कालांतराने आम्हाला हे कोकण कृषी विद्यापीठाकडनं हे टेक्निक मिळालं पिंजऱ्यातलं मत्स्यपालन, आणि आम्ही त्याच्यात सुरुवात केली. आणि यातला अनुभव खूपच चांगला आहे की मार्जिन, जे प्रॉफिटचं मार्जिन असतं ते खूप वाढलेलं आहे ह्याच्यामध्ये. निव्वळ पिंजऱ्यामध्ये आणि ओपनमध्ये शेततळ्यामध्ये आम्ही जे मत्स्यपालन करत होतो त्यामध्ये थोडा नुकसानीचा भाग असा होता की ज्यावेळेला आम्ही मत्स्यपालन तयार करून मत्स्य विकायला गेलो त्यावेळेला आम्हाला जे प्रॉफिट मिळायला पाहिजे होतं ते तेवढा मिळत नव्हता. आणि म्हणून मग हे आधुनिक जे तंत्र आहे, हे जे पनवेलच्या खार संशोधन केंद्रातनं आम्हाला उपलब्ध झालं, डॉक्टर विवेक वर्तक यांनी आम्हाला खूप त्यासाठी मोलाची मदत केली. आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे की आम्हाला पाहिजे त्यावेळेला मासा हा विक्रीला उपलब्ध होतो आहे. एवढं मोठं शेततळं तयार करत असताना आम्हाला पाणी कुठनं येणार हा एक प्रश्न होता. तर ह्याचं निर्मिती करतानाच आम्ही ते डोंगराच्या बाजूला घेतल्यामुळं तुम्ही जे बघताय ते डोंगराला आम्ही सायफन पद्धतीने, म्हणजे शून्य खर्चामध्ये ते पाणी याच्यामध्ये येतं आहे आणि त्याचा आम्हाला खूपच चांगला फायदा होतो आहे. आणि हे पाणी खतयुक्त पाणी नंतर आम्ही शेतीलासुद्धा वापरत असतो. ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट आम्ही सगळीकडनं गोळा करून आणलेली आहे. म्हणजे जे तुम्ही आता पिंजरे पाहताय हे खारलँड संशोधन केंद्र जे पनवेलचं आहे, तिथं त्यांना DPDCमधून हा प्रोजेक्ट जो मिळाला होता त्याच्यातून आम्ही हे टेक्निक घेतलेलं आहे. आणि मग आम्ही इथं त्याची निर्मिती केली. सुरुवातीला 2 पिंजरे होते, नंतर आम्ही 10 पिंजरे केले आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मत्स्य संवर्धन होतं आहे आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेला हे मासे आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होतात. म्हणजेच शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती ह्याच्यातून वाढलेली आहे. म्हणजे ओपन लेकमध्ये ज्यावेळेला तळ्यात तुम्ही मासेपालन करता त्यावेळेला तुमची क्रयशक्ती किंवा बार्गेनिंग कॅपॅसिटी फार कमी असते. वेरॅज पिंजऱ्यामधल्या शेतीमध्ये ती बार्गेनिंग कॅपॅसिटी, जी विक्रीची व्यवस्था आहे ती तुमची खूप स्ट्रॉंग असते. आणि हा एक डबलिंग द फार्मर इन्कम म्हणून एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि याचं आता मल्टिप्लिकेशन व्हायला लागलेलं आहे. मुक्काम खांडपे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड इथले प्रगतशील मत्स्य व्यावसायिक अशोक गायकर यांना या वर्षीचा मत्स्य शेतीतील सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. अत्यंत नियोजनबद्ध असं त्यांनी केलेलं पिंजऱ्यातलं मत्स्यपालन आपल्याला दिसत आहे.
दिवसेंदिवस सागरी मासेमारीपासून मिळणारं माशांचं उत्पन्न एकतर स्थिर झालेलं आहे किंवा कमी होत चाललेलं आहे। या परिस्थितीत प्रभावी उपाय म्हणजे मर्यादित पाण्याच्या क्षेत्रात किंवा शेततळ्यात विविध जातींच्या माशांचं संवर्धन करणं। अशा प्रकारच्या संवर्धनात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जागेची निवड, तलावाची बांधणी आणि पाण्याचा पुरवठा। आणि या बाबतीत सुरुवातीला आपल्याला अडचणी आल्या असं गायकर म्हणतात। शेतकरी बांधवांनो, आम्ही हे तलाव निर्माण करताना आम्हाला खूप अडचणी आल्या, दगड लागला, कठीण भाग लागला। पण ह्याचं एक तंत्र असं आहे की जेवढं तुम्ही त्याच्या भिंती कॉम्पॅक्टिंग करून घ्याल तेवढं तुम्हाला त्याचं अस्तरीकरण खूप चांगलं करता येतं आणि पाण्याचा त्यातनं वाया जाण्याचा संभव कमी राहतो आणि मगच ते कापड अगदी परफेक्ट त्याला चिकटलं जातं आणि पाणी तुमच्या मत्स्य संवर्धनासाठी खूप काळापर्यंत उपलब्ध राहतं। ही निर्मिती करत असताना आम्हाला ह्या कापडासाठी आम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशननी सबसिडी दिलेली आहे ह्या कापडासाठी। त्यानंतर आम्ही साधारणतः हे तळं जे आहे ते याचं पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी 4 कोटी लिटर्सची आहे, म्हणजे 80 बाय 80 मीटर आणि त्याची खोली साधारणतः 20 ते 22 फूट खोल असा हा तलाव आहे। आणि याच्यासाठी आम्हाला खूप मॅन आवर्स आणि वेगळ्या थोड्या अडचणी आल्या। ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून एक 2-3 तलाव आहेत कमी आकाराचे, काही 3 गुंठ्यातले आहेत, काही अर्धा एकरमधला आहे, हा साधारणतः 1.25 एकरचा आहे। आणि ह्याच्यातून आम्ही ह्या तलावामध्ये विविध 3-4 प्रकारचे मत्स्यपालन करत असतो। कुठल्याही व्यवसायातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उत्पादनाची विक्री, कारण व्यवसायाशी संबंधित उपयोगांमध्ये किंवा बाजारामध्ये सतत बदल होत असतात। उत्पादन विक्रीमध्ये स्पर्धा असते, यामुळे किमतीतही चढउतार होतात। मत्स्यपालन करतानाही हा धोका संभवतो, कारण तलावातून काढलेल्या माशांची विक्री लगेच झाली नाही तर नुकसान होतं, परंतु पिंजरा पद्धतीच्या मत्स्य संवर्धनात हा धोका संभवत नाही। शेतकरी मित्रांनो, याचं तुम्हाला मी आता एक थोडक्यात अर्थशास्त्र सांगणार आहे। एका पिंजऱ्यामध्ये हा 4 बाय 3 बाय 3चा पिंजरा आहे मीटरमध्ये, तर ह्याच्यातनं 1.5 टनाचं उत्पादन होतं, म्हणजे साधारणतः ह्याच्यामध्ये ह्या 10 पिंजऱ्यातनं मला 15 टनाचं उत्पादन होतं। आणि ह्याची विक्री व्यवस्था आपण जिवंत देत असल्यामुळं लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन जे खरेदीदार आहेत ते आपल्याकडे येतात घाऊक बदले, आणि आपण इथं 125 ते 150 रुपये किलोनी जागेवर ते विक्री करत असतो। आणि याच्यासाठी हे मार्केट आता चांगलं डेव्हलप व्हायला लागलं आहे आणि शेतकरी बंधूंनी जरूर ह्याचा आवर्जून फायदा घ्यावा या स्कीमचा। आणि जो ग्रोईंग पिरियड आहे याचा फार कमी असल्यामुळे बासाचा आपल्याला त्याच्यातनं जास्त अर्थकारण चांगलं होतं। बोटुकल्या आपण सोडल्यानंतर साधारणतः 7 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला 1 किलो ते 1200 ग्रामचा हा मासा विक्रीसाठी उपलब्ध होतो। आणि मॅनेजमेंट किंवा रोगाला बळी पडणं ह्या माशामध्ये पर्टिक्युलरली बासामध्ये फार कमी असल्यामुळं तुम्हाला त्याच्यातनं चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते। आपल्याला या तलावात एरिएटर्स दिसत आहेत। तलावात ऑक्सिजन निर्मितीसाठी याचा उपयोग होतो। मत्स्य संगोपनात मत्स्य तलावाचं व्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण माशांच्या चांगल्या वाढीसाठी पाण्याचा दर्जा उत्तम ठेवावा लागतो, माशांच्या खाद्याचं प्रमाण ठरवावं लागतं। या तांत्रिक बाबी प्रशिक्षणाद्वारे आत्मसात करता येतात। शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंत ह्याबद्दल माहिती घेतली। अजून मी खोलात जाऊन तुम्हाला आणखीन त्याच्याबद्दल माहिती देणार आहे की ह्या पाण्याचा उपयोग आम्ही शेतीसाठी तर करतोच आहे, त्या व्यतिरिक्त आपण हे जे व्यवस्थापन आहे हे थोडंसं आपण खोलात जाऊन बघितलं पाहिजे की ह्याचं रोजचं व्यवस्थापन कसं आहे ह्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे। हे पाणी जे बघताय ते स्टॅग्नंट वॉटर आहे, हे वाहत नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी आपण हे एरिएटर्स वापरतो। आपण TDSनी त्याचा ऑक्सिजन लेवल घेतो आणि त्यानंतर मग हे एरिएटर्स 1 तास चालवायचे, 2 तास चालवायचे, त्या पद्धतीने करत असतो। हे एकदा मासे सोडले की त्याच्यामध्ये त्या मासे सगळे पाण्यातच असतं त्यांचं आयुष्य, ऑक्सिजन त्याच्यात घ्या, खाद्य पण त्यात, विष्ठा पण त्यात, त्यामुळे आपल्याला हे सगळं शुद्धीकरणाचा कार्यक्रम वेळोवेळी हाती घ्यायला लागतो। यासाठी आम्हाला पनवेल येथील खारलँड संशोधन केंद्रातनं शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक वर्तक यांच्याकडे एक ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता। आमचा मुलगा पांडुरंग आहे, त्यांनी त्याचं ट्रेनिंग घेतलं, त्यामुळे तो दररोजचं व्यवस्थापन त्यातलं आपलं करत असतो। आणि आपण याच्यासाठी माशासाठी सुरुवातीला छोट्या आकाराचं खाद्य मिळतं बाजारामध्ये, ते घेतो आपण अर्धा MMचं। त्यानंतर जशी जशी वाढ होत जाते तसं त्या खाद्याचा आकार बदलला जातो। पण वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं फ्लोटिंग असतं, तरंगणारं खाद्य असल्यामुळं ह्याच्यात वाया जाण्याचं प्रमाण फारच कमी आहे आणि ते सगळं माशांकडनं खाल्लं जातं
आणि त्यामुळे त्यांचा जो FCR रेशो असतो तो खूप चांगला मिळतो आपल्याला माशांचा. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आता शेवटचं मी सांगेन की हे सगळं करत असताना आपली पैशाची गुंतवणूक जास्त असल्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीचं प्रशिक्षण घेतलं तर खूपच चांगलं होईल. आणि प्रशिक्षणासाठी कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथील खारलँड संशोधन केंद्र आहे, तिथं तुम्ही संपर्क साधा, किंवा तिथं झाला नाही तर माझ्याकडे जरी संपर्क साधला तरी मी तुम्हाला त्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. आमची माती आमची माणसं. उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी यासाठी शासन विविध योजना आखत असते. पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन हा असाच एक उपक्रम आहे, जेणेकरून शेतकरी या संदर्भातलं प्रशिक्षण घेऊन यशस्वी मत्स्य व्यवसाय करून आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतात. या संदर्भात खार जमीन संशोधन केंद्र पनवेल इथले सहाय्यक संशोधन अधिकारी डॉक्टर विवेक वर्तक म्हणतात, आमच्या विद्यापीठाअंतर्गत खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे जिल्हा नियोजन समितीमार्फत शेततळ्यामध्ये किंवा तलावामध्ये पिंजरा टाकून त्याच्यामध्ये मत्स्य संवर्धन करण्याबाबतीचा प्रकल्प याकरता अनुदान प्राप्त झालं होतं. आणि ह्या प्रकल्पासाठी जे आम्ही प्रशिक्षण ठेवलं होतं त्या प्रशिक्षणामध्ये श्री अशोक गायकर वनदेवता फार्म्स हे आले होते आणि त्यांनी हे तंत्रज्ञान तिथे पाहिलं आणि त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेततळ्यात करण्याचा मानस व्यक्त केला. त्याप्रमाणे केंद्रामधील त्यावेळचे खार जमीन शास्त्रज्ञ डॉक्टर पाटील आणि मी स्वतः आम्ही दोघं त्यांच्या प्रक्षेत्रावर येऊन त्याची पाहणी केली आणि इथे यांच्या शेततळ्यामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती यशस्वीपणे होऊ शकते असं आम्हाला वाटलं आणि त्या बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. ह्या मार्गदर्शनाचा चांगल्या प्रकारे अवलंब श्री गायकर यांनी केला त्यांच्या या 1.25 एकराच्या शेततळ्यामध्ये. आणि त्यांच्या एका माणसालाही त्यांनी आमच्या इथल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी पाठवलं आणि त्या प्रशिक्षणाचं ज्ञान त्याने अवगत केलं आणि आज इथे त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवलेला आहे. शेतीला पूरक किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पण शेततळ्यातल्या मत्स्यशेतीत काही अडचणी आहेत, ज्यामुळे कधीकधी नुकसान होऊ शकतं. या अडचणी काय आहेत आणि त्यासाठी पिंजरा पद्धत कशी सोयीस्कर आहे हे सांगत आहेत डॉक्टर विवेक वर्तक. या प्रकल्पाबद्दल आपल्याला सांगायचं म्हटलं तर शेततळ्यामध्ये पिंजरा टाकून मत्स्य संवर्धन का गरजेचं आहे, कारण की आज सरकारने मागेल त्याला शेततळी ही योजना आणलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती योजना महाराष्ट्रभर राबवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक बहुतांशी शेतकऱ्याकडे शेततलाव झालेला आहे. पण त्यामध्येही काही समस्या आहेत, कारण की जिथे पाणी टिकत नाही तिथे अशा प्रकारच्या शेततळ्यांना प्लास्टिकचं आच्छादन केलं जातं आणि या प्लास्टिक आच्छादन केलेल्या शेततळ्यामध्ये खोली जास्त असल्यामुळे मासे पकडणं खूप कठीण जातं, कारण की आपल्याला बांधाच्या किनाऱ्यावर उभंही राहता येत नाही. मग अशा वेळी शेतकऱ्यांकडे समस्या होती ती मासे पकडण्याची आणि त्यांची विक्री करण्याची. त्याला पर्याय म्हणून शेततळ्यात जर मत्स्य पिंजरा टाकला तर शेततळ्यामधील जे पाणी आहे त्याचा इरिगेशनसाठी इतर कामासाठी वापर होतो. त्याचप्रमाणे पिंजऱ्याच्या आतमध्ये मासे वाढून मत्स्यशेतीमुळे एक जोडधंदाही याच्यातून निर्माण होतो. पिंजरा पद्धतीने मत्स्यशेती करताना तलावाचा आकार किती असावा, तलावाची संवर्धनपूर्व तयारी कशी करावी, दर्जेदार बीज कसं ओळखावं, तलावातल्या पाण्याचा दर्जा कसा राखावा या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं. शेततळ्यामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन करताना नियोजन फार महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या या शेततळ्याच्या ह्या आकारामध्ये खोलीही जास्त असते. कमीत कमी आपल्याला 3 ते 4 मीटर एवढी खोली असणं गरजेचं आहे. इथे जे पिंजरे आपण पाहत आहात ते 4 मीटर बाय 3 मीटर बाय 3 मीटरचे आहेत. म्हणजे जेवढी आपली खोली आहे तलावाची त्याच्यापेक्षा 1 मीटर कमी अशी उंची पिंजऱ्याची असणं गरजेचं आहे. इतर व्यवस्थापनामध्ये खाद्य व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण की हे खाद्य व्यवस्थापन हा अर्थशास्त्रासाठी महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे आम्ही प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यातलं अर्थकारण समजावून सांगतो. एक व्यावसायिक अशा प्रकारचं विद्यापीठामार्फत खार जमीन संशोधन केंद्र येथे एक प्रशिक्षण चालवलं जातं की तिथे ह्याच्यातून शेतकऱ्याला कशाप्रकारे आर्थिक फायदा होईल हे बघितलं जातं. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन ते किती प्रमाणात टाकायचं, कोणतं प्रथिनं असलेलं खाद्य, कोणत्या साईजचं खाद्य कधी टाकायचं या बाबतीत विस्तृत असं मार्गदर्शन
आम्ही या प्रशिक्षणात करतो. त्याचप्रमाणे हे प्लॅस्टिकचं आच्छादन असलेलं तलाव असल्यामुळे याच्यात माती नसते, त्यामुळे जी काही विष्ठा या माशांची तलावाच्या खाली जमा होते त्या विष्ठेचं विघटन होण्यासाठी प्रजैविकांचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यासाठी संशोधन आमच्या केंद्रावर चालू आहे आणि या प्रजैविकांचा वापर करणं ही आता काळाची गरज आहे आणि ती आता खूप सहजरित्या आपल्याकडे उपलब्धही होत आहेत. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये pH सामू हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण की पाण्याचा pH जर ॲसिडिक झाला तर त्याला डोलोमाईटचा वापर करून संतुलित करणं गरजेचं आहे. कारण की मासे ज्यावेळी तलावात असतात त्यावेळी चुना न वापरता शेतकऱ्यांनी डोलोमाईट वापरणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे ह्या तलावामध्ये पाण्याचा pH चेक करण्यासाठी छोटी छोटी उपकरणं असतात जी अतिशय स्वस्त असतात आणि सहजगत्या फार्मर्सला ही परवडू शकतात. तर अशा प्रकारे pH, ऑक्सिजन आणि ह्या सगळ्याचं नियोजन करून मत्स्यशेती केली तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो. मत्स्यशेती करताना एकाच प्रकारच्या माशांचं संवर्धन करण्यापेक्षा विविध जातींचं संगोपन केलं तर समोरच्या ग्राहकाला त्यांच्या पसंतीनुसार मासे पुरवता येतात आणि तेही ताजे. हे शक्य होतं पिंजरा पद्धतीमुळे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मग ह्याच्यामध्ये मासे कोणते संवर्धन करावे. तर याच्यासाठी संवर्धन करण्यासाठी जो पंगॅशियस मासा आहे ज्याला बासा असं म्हणतात तो अतिशय चांगला आहे, कारण की हा श्वसनशील मासा आहे. म्हणजे ह्याच्यासाठी ऑक्सिजन पाण्यातलं कमी पडलं तर तो वर येऊन ऑक्सिजन घेऊ शकतो, त्यामुळे मरतूक कमी होते आणि ह्याचं जे साठवणूक आहे पिंजऱ्यामध्ये तीही खूप जास्त प्रमाणात आपल्याला करता येते, त्यामुळे उत्पादन जास्त घेता येतं. पिंजरा पद्धतीच्या मत्स्य संवर्धनात बासा जातीचा मासा उपयुक्त आहे असं डॉक्टर वर्तक म्हणतात, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि प्रमाण ठरवावं लागतं. तर अशा प्रकारे बासा मासा आपण करू शकतो किंवा नर तिलापिया मासा करू शकतो. ह्या प्रकल्पातली एक चांगली गोष्ट अशी आहे की जर आत आपण बासा मासा सोडला पिंजऱ्यामध्ये तर बाहेरचं पाणी हे आपण दुसरे मासे त्याच्यामध्ये संचयन करून तिथूनही उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने डबलिंग द फार्मर्स इन्कम ह्यासाठी ही शेततळ्यातली पिंजऱ्या टाकून जे मत्स्य संवर्धनाची योजना आहे ती अतिशय चांगली आहे, कारण की पिंजऱ्यात तर आपण उत्पादन घेऊ शकतो त्याचप्रमाणे बाहेरही आपण मासे टाकून त्याच्यातून उत्पादन घेऊ शकतो. फक्त याला प्रमाण आहे. बरेचसे शेतकरी प्रमाण पाळण्यासाठी घाबरतात, पण प्रत्येक गोष्टीला प्रमाण असतं, त्यामुळे मासे किती साठवणूक करणं ह्यालाही प्रमाण आहे. शक्यतो पिंजऱ्यामध्ये आपण 50 प्रति मीटर क्यूब एवढं आपलं व्हॉल्यूम राहील अशा प्रकारे आपण माशांचं संचयन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाहेरच्या भागात एक मत्स्य बोटुकली प्रति मीटर स्क्वेअर ह्याप्रमाणे आपण जर संचयन केलं तर नक्कीच याचं संतुलन व्यवस्थित राहतं आणि त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त चांगलं उत्पादन घेता येतं. अशी ही योजना आहे. आमची माती आमची माणसं. स्वतः अशोक गायकरही पिंजरा पद्धतीने बासा माशाचं उत्पादन घेताना जोडीला कोळंबी, रोहू, कटला यांचंही संवर्धन करतात. आता ह्याच्यामध्ये जे बासा मासा आहे जो की बेसिकली व्हिएतनाम, बांगलादेशमधनं येतो, पण आता बासा आपल्याकडे 5 स्टारमध्ये उपलब्ध होतो आणि ह्याचा जो ग्रोईंग पिरियड आहे तो 7.5 ते 9 महिन्यापर्यंतचा ग्रोईंग पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं 1 किलो जवळजवळ 1200-1300 ग्राम अशापर्यंत तो जातो मासा. आणि आपलं जे कॉस्ट जे आहे पर के ती साधारणतः 42 ते 47 रुपये होते आणि विक्रीचा कमीत कमी दर 125 ते 150 रुपये आपण बाजारात विक्री करत असतो. आणि हा माशामध्ये प्रोटीनचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे लोक चवीने खायला सुरुवात झाली आणि याची टेस्ट लोकांना डेव्हलप झालेली आहे. मत्स्य शेतीत आता आधुनिक तंत्राचा वापर होऊ लागला आहे. यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढणं आणि त्याच क्षेत्रात विविध जातींचं संगोपन करणं शक्य होऊ लागलं आहे. म्हणून अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिंजऱ्यातील मत्स्यपालनाकडे वळावं असं गायकर म्हणतात. आमचा लोकल अनुभव असा आहे की लोक आमच्या माशाची तयार व्हायची वाट बघतात की मासा कधी खायला मिळणार आहे. त्यामुळे इतकं चांगलं याच्यातनं प्रॉफिट आणि हे शेतकऱ्यांसाठी डबलिंग द इन्कम फार्मरसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे आणि शेतकरी बंधूंनी याचा निश्चित आपल्या इकडं अनुकरण करून ह्याची जास्तीत जास्त ह्या माशाची शेती करावी. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही खाली कोळंबी सोडलेली आहे, रोहू आहे, कटला आहे, सायप्रिनस आहे, कारण लोकांना व्हरायटी लागते. त्यानंतर आपण मासा म्हणतो तो मासा आहे ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे आम्ही यांचं मत्स्य संवर्धन करून आमच्या इथं आम्ही शेतीला पूरक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहोत.
अन्न म्हणून माशांना जसं महत्त्व आहे तसंच व्यापारी दृष्ट्याही आहे. सागरी मासेमारीमध्ये जरी आता आधुनिक साधन सामुग्रीचा वापर होऊ लागला असला तरी केवळ नैसर्गिक पद्धतीच्या मासेमारीपासून मिळणाऱ्या उत्पादनाने लोकांची आजची गरज भागवता येणं शक्य नाही. शेततळ्यात मत्स्य संवर्धन करून बऱ्याच अंशी लोकांपर्यंत माशांचा मागणीप्रमाणे पुरवठा करणं शक्य आहे. शिवाय शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. एकंदरीत मत्स्यशेती हा शेतीला एक प्रमुख पूरक व्यवसाय ठरू शकतो. मला आता असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शेततळी योजनेमध्ये अनेक शेततलाव आहेत आणि या अशा अनेक शेततलावामध्ये जर अशा प्रकारे मत्स्य पिंजऱ्यांचा वापर करून मत्स्यपालन केलं तर त्या शेततळ्यातील पाण्याचा वापर सिंचनासाठी होऊ शकतो. त्याचप्रमाणे या पिंजऱ्यामध्ये मासे टाकून मत्स्यशेती होऊ शकते आणि हे मत्स्य जे तयार होतील विक्रीसाठी ते शेतकरी आपल्या चॉईसप्रमाणे विकू शकतो. म्हणजे जो विकत घेणारा आहे त्याचं आपल्यावर प्रेशर राहणार नाही की मासे तुम्ही विका. तर शेतकरी स्वतः त्याचा भाव बोलू शकतो. जिवंत मासे आहेत त्याच्यामुळे नक्कीच तो त्याचा जास्त भाव मागू शकतो आणि एक प्रकारे त्याच्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. 1 एकरामध्ये जर आपण अशा प्रकारचे पिंजरे टाकले तर एका पिंजऱ्यातून आपल्याला 1.5 ते 2 टन एवढ्यापर्यंत उत्पादन घेऊ शकतो आपण. आणि त्याचप्रमाणे बाहेरचं जे पाणी आहे त्याच्यातूनही आपण 1 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे 1 एकरामध्ये आपण जवळजवळ 2.5 ते 3 टन अशा प्रकारे मत्स्यशेतीचं उत्पादन घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये मत्स्यशेतीतून नीलक्रांती होण्याची संधी या प्रकल्पामधून आहे.